दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो तुकया सद्गुरु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूप देवा तुझी गणेशु सकलात्मती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन राखावे पायी बांधोन तुका मने वाटे नको फुटू देव फाटे विठ्ठल विठ्ठल प्रदेशम विधिराटी दैवै सदा स्तूयमानं समाधिस्थं भजे ज्ञानदेवं
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काही चलेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सद्गुरुराये कृपा मज सत्यगुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता म्हणून निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय ज्याला भक्तीचा कळस असं संबोधलं जात असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात सत्यगुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सत्यगुरु त्या सद्गुरूंनी आज माझ्यावरती कृपा केली सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर काय कृपा केली त्यांनी माझ्या मस्तकावरती कर ठेवला आणि मला ते जो ब्रह्मनामाचा उपदेश केला भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी ज्यावेळेस त्यांनी भोजनासाठी तूप पावशेर मागितलं म्हणजे काय ते आपण पुढे पाहणारच आहोत पडिला विसर स्वप्ना माझी आणि त्यांनी काय झालं जे विश्वरूपी जे स्वप्न होतं ना ते म्हणजे स्वप्न संपून गेलं त्या स्वप्नाचा विसर पडला काही कडे उपजलांतराय मनोनिया काय थोरा झाली माझं पूर्वजन्मीचं असं काय पुण्य होतं काय सुकृत होतं की त्या सद्गुरूंनी माझ्यावरती त्वरा केली तत्परतेने मला येऊन त्यांनी हा उपदेश केला माझं जे मोक्षाचं जे धरून जाण्याचं जे साधन आहे ते माझ्यापर्यंत आलं ते काय त्यांनी ते ज्ञान देत असताना परंपरा सांगितली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची माझ्यापर्यंत जिथनं ही परंपरा आली ना तिथून मला सांगितली ती परंपरा सांगितली आणि पुढे म्हणतात बाबाजी आपली सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी आणि त्यांनी मला काय दिलं नाम दिलं पण नाम उघड नाही सांगते त्याच्यामुळं एक सांकेतिक चिन्हामध्ये तिथं सांगितलं रामकृष्ण हरी आणि तो दिवस कोणता होता तो म्हणजे आजचा माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर विठ्ठल बघा आपल्या सर्वांना माहित आहे आपण कोणत्या कारणास्तव इथं जमलेलो आहोत तरी परिहार वक्त्याचं कर्तव्य असतं परिहार देणं तर बघा आज आपण ब्रह्मलीन शिवदास किसन खटके या आजोबांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांची असणारी मुलं राजेंद्र आणि विजय यांनी त्यांच्या ऋणात उतराई होण्यासाठी केलेला हा प्रयत्न म्हणजे आजचं हे कीर्तन बघा मुलांना 5 वर्ष झालं तरी सुद्धा त्या वडिलांची आठवण ते आज सुद्धा आठवण राहते म्हणजे काहीतरी त्यांचं काहीतरी पुण्य त्यांनी त्या मुलांवर तसे संस्कार केले म्हणून आज सुद्धा 5 वर्षानंतर सुद्धा त्या आजोबांची त्यांच्या वडिलांची त्यांना आठवण येते नाहीतर बघा एक दिवस वर्ष श्राद्ध झालं की बस परत त्या फोटोकडे सुद्धा कोणी बघत नाही आठवण तर लांबच राहिली कोणी विचार पण करत नाही पण त्यांचे संस्कार आहेत मुलांवरती म्हणून आज
आज सुद्धा 5 वर्ष झाली तरी सुद्धा त्या वडिलांची आठवण येते. म्हणून ते कारण. आणि दुसरं म्हणजे आज तुकोबारायांना आजच्या दिवशी माघ शुद्ध दशमी, आजच्या दिवशी तुकोबारायांना अनुग्रह दिला होता. कुणी बाबाजी चैतन्यांनी अनुग्रह दिला होता, तो आजचा दिवस. म्हणून हा त्यांचा अनुग्रह दिला होता. त्यामुळे आज ते जे ब्रह्मलीन झाले असणारे ते आजोबा शिवदास किसन खटके, त्यांचं अनंतात ते विलीन झाले. त्यांचं बघा 1 वर्ष आपण जर ते केलं, वर्षभर केलं तर त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. त्याच्यानंतर 3 वर्ष सलग असं जर वर्ष श्राद्ध जर आपण केलं तर त्याला पुण्यतिथीचं स्वरूप प्राप्त होत असतं. म्हणून पुण्यतिथी का म्हणायची तर 3 वर्ष त्यांनी सलग, आज 5वं वर्ष आहे म्हणून ते संत पदाला प्राप्त झाले. आपल्या सामान्य जीवाचं होतं वर्ष श्राद्ध, संतांची होती पुण्यतिथी, आणि देवाची होती जयंती. आणि पशुपक्ष आहेत त्यांचं काहीच होत नाही, पशुपक्ष्यांचं काहीच होत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य पशुपक्ष्यांना हे समजत नाही, हे कळत नाही, पण आपल्याला ज्ञान आहे. आपण समजू शकतो, विचार करण्याची शक्ती आपल्याकडे आहे. आपण विचार करू शकतो. विचार कर रे मना मना, हा जन्म नाही पुन्हा पुन्हा. विचार मना मना, हा जन्म नाही पुन्हा पुन्हा. विचार कर रे मना मना, विचार करू शकतो, परत विचार करण्याची संधी मिळणार नाही. म्हणून आता ह्या क्षणी कधी काळ कधी येईल, कधी घेऊन जाईल, भरोसा आहे का? झाडाच्या पाण्याला गॅरंटी पिकल्यानंतर पडन, आपल्याला गॅरंटी आहे का? तिथं बसलेलं कोण गॅरंटी देऊ शकतं का? मी राहीनच म्हणून माझी सुद्धा गॅरंटी नाही. मी आज तुमच्यासमोर एवढं बोलते, पण पुढच्या क्षणी दुसऱ्या क्षणी असेल का नाही सांगता येत नाही, भरोसा नाही. पुढच्या क्षणी काय होईल याचा भरोसा नाही. या क्षणापासून आता समजलं ना, कल करे सुहाज आज करे सोध, निकल जाएगा श्वास तो करेगा कब. ज्यावेळी श्वास निघून जाईल परत विचार करण्याची संधी मिळणार नाही. मनुष्य देह कशासाठी दिला? खाण्यापिण्यासाठी, घरदार बांधण्यासाठी, पैसा आडके कमवण्यासाठी दिला का? ह्याच्यासाठी दिला नाही. हे जर करायला आला असतो तर समाधान नसतं मिळालं की ह्याच्यामध्ये. देव दिला देह बदना देवता, 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 देव दिला देह बदना
देवी दिला देव भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह दिला कशासाठी? भजन करण्यासाठी. भोजन भजन करण्यासाठी दिला. पण रात्र दिवस कशाचा विचार चाललाय? पोट भरण्याचाच चाललंय ना. रात्र दिवस पोट भरण्याचाच विचार आहे. पण देवाने तर देह कशासाठी दिलाय? भजनासाठी, पोटासाठी. पोट लागिले पाठीशी हिंडविते देशोदेशी. म्हणजे इथं पोट भरत नाही म्हणून कुठं गेला? दूरच्या दुसऱ्या देशामध्ये गेला. कशासाठी? पोट भरण्यासाठी. पण आणि भगवंताने सर्वांना, तो सगळ्यांची चिंता करतो, सगळ्यांचं पोट भरतो. पण आपली एवढी हाव आहे. पोट आपल्याला घरामध्ये सांगतात की 3 दिवसाचं तसं बघायला गेलं तर जो संन्यासी असतो त्याने 1 दिवसाचं जर खायला असेल ना, 1 वेळचं जेवण असेल ना, तर त्याने बस जास्त बाकीची चिंता करण्याची गरज नाही. जो प्रापंचिक आहे ना, त्याला 3 दिवसाचं जर खायला असेल ना, त्याने काही कशाची चिंता नाही केली तरी चालेल. घरामध्ये 3 दिवसाचं असेल तर ना, आपल्याला 7 जन्म गेले तरी परत एवढं शिल्लक राहील, एवढं आपल्या घरामध्ये आहे तरी सुद्धा त्यासाठी धावपळ त्यासाठीच चालली. पण विचार चाललाय का? विचार करतोय का? नेमकं कशासाठी देह मिळाला? देह मिळालाय पण त्याचा विचार नाही. विचार परत करता येणार नाही. चांगलं शरीर आपल्याला उत्तम देह दिलाय. नरदेह उत्तम चांगले, नरदेह सुखाचे घोसुले. ते शरीराने साध्य केले, शरीरे साधिले परब्रह्म. अरे शरीर आपल्याला एवढं चांगलंय, कुणाला काही कमी दिले का? प्रत्येकाला हात पाय नाक सुदृढ शरीर दिले, चांगले शरीर दिले, पण तरी सुद्धा विचार करतोय का? भगवंताच्या भक्तीचा विचार करतोय, पण त्यासाठीच दिलं ना. आणि ज्यावेळेस हे सगळं व्यवस्थित राहत नाही ना, त्यावेळेस भक्ती करायला लागते. ज्यावेळेस केस पिकलेले असतात, डोळ्याला नीट दिसत नाही, कानाने नीट ऐकू येत नाही, दात पडलेले असतात, आणि त्यावेळेस भक्ती करायला लागते. जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत भक्ती करण्याचा विचार येत नाही. तोपर्यंत मग सगळं बाकीचा संसारच आठवतो. विषय ओढी भुलले जीव यांची करीला कोण किव नृपते नारायणी भाव पावनी भाव नरदेही. अरे नरदेहासारखं विधान लागले आपल्या हातामध्ये, नरदेहासारखं रत्न लागले, पण तरी सुद्धा समजा नाही कशासाठी दिलाय. रत्न किती जपून ठेवतो आपण. जोपर्यंत रत्नाची किंमत नसते तोपर्यंत दगड समजतो, तोपर्यंत चमकणारे एखादे शुक्ल समजत असतो, तोपर्यंत म्हशीच्या गायामध्ये बांधतो. पण ज्यावेळेस समजलं त्यावेळेस आता कुठं ठेवल? पेटीमध्ये ठेवतो ना. आता किंमत का आली? तसं आपल्याला सुद्धा हे लाल हिरे की गठडी बार बार मत खोल आएगा उसका पारखी वही करेगा उसका मोल. ज्यावेळेस संत जीवनामध्ये येतात ना त्यावेळेस त्याचं महत्व सांगत असतात, तोपर्यंत महत्व समजत नाही. ह्याचं महत्व समजत नाही देह कशासाठी मिळाला. जो संत ज्यावेळेस जीवनामध्ये येतात त्यावेळेसच सांगतात ते. आणि सांगितल्यानंतर जो भाग्यवान असतो ना तो विचार करतो. ज्याचं खरं पुण्य फाल आलेलं असतं ना त्याच्या जीवनामध्ये संत येतात आणि तो विचार करतो.
पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. अरे भाग्य पूर्वजनीचं जर पुण्य असेल तर ते जर फळ आलं ना तर संत जीवनामध्ये येतात. शंकराचार्य सांगतात की त्या मृत्यू लोकांमध्ये 4 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्य देह मिळणं. आपल्याला मिळालाय पण किंमत का आली नाही. ही गोष्ट दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ आहे तरी सुद्धा आपल्याला मिळाला. मनुष्य जन्मान कभी नाही रे परत मिळणार नाही. आता मिळालाय. दुसरी गोष्ट आहे मनुष्य देह जरी मिळाला तरी देह मिळून सुद्धा मुमुक्षत्व निर्माण होणं. मुमुक्षत्व म्हणजे काय? कैमी उद्धार पावे अशी ज्यावेळेस तळमळ लागते माझा उद्धार कधी होईल. माझ्या पाठीमागे जे जन्म मरण लागले त्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त कसा होईल अशी ज्याला तळमळ लागते ना त्याला म्हणतात मुमुक्षत्व. नरदेह जरी मिळाला तरी मुमुक्षत्व निर्माण होणं उद्धाराची ओढ लागणं म्हणजे खूप दुर्मिळ आहे. आणि ती जरी लागली तरी जीवनामध्ये संत भेटणं त्यापेक्षा दुर्मिळ आहे. सांगतात
साधूची भेट किती अवघड आहे म्हणतात. चंद्र अमृत सुखे सेवा वेळ. चंद्राकडनं जे अमृत मिळतं ना, जातकासाठी ते अमृत येत असतं. ते अमृत म्हणले एखाद्या वेळेस मिळत नाही पण मिळेल. कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस आपण पाहतो बघा, दूध दूध तापवतो, त्याच्यामध्ये चंद्र पाहून आपण ते दूध प्राशन करतो. कशासाठी? त्यामध्ये कदाचित एखाद्या वेळेस चंद्राकडनं जे अमृत मिळतं ते मिळेल त्यावेळेस, म्हणून ते करतात. म्हणजे एखाद्या वेळेस हे अशक्य पण मिळेल म्हणले, पण तरी सुद्धा म्हणले पण साधूची भेट होऊ शकत नाही. सूर्य अस्ताला जाणारा धरू शकतो, थांबवू शकतो. बघा, शांडिल्य नावाची पतिव्रता आहे, तिने 6 महिने सूर्य उगवूनच दिला नव्हता. तिच्यासारखी पतिव्रता म्हणजे ते सुद्धा होऊ शकतं. एखादा सूर्य सुद्धा अस्ताला जाताना धरू शकतो. बाह्य हेरा सागर तरवेल म्हणले पाहून पोहत पोहत सागर तोडून जाऊ शकतो. जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. अशक्य गोष्टी पण म्हणले शक्य होईल. पण एवढंच की अशक्य पण ते शक्य होईल. त्यापेक्षा दुर्लभ म्हणजे संतांची भेट आहे. हे सगळं होईल पण त्यापेक्षा दुर्लभ संतांची भेट आहे. एवढी दुर्लभ संतांची भेट म्हणजे नरदेह प्राप्त झाला, मुमुक्षत्व जरी निर्माण झालं तरी साधूची भेट होऊ शकत नाही. साधूची जरी भेट झाली तरी ते ब्रह्मज्ञान जे उद्धाराचं जे साधन आहे ना, जे सर्व संतांना जे मिळालं, ज्याच्या बळावर सर्व हे त्यांनी निर्माण केलं, सर्व ब्रह्मदेवानी जी सर्व सृष्टी ज्याच्या बळावर निर्माण केली, साधू संतांनी एवढे सगळे शास्त्र लिहिले ज्याच्या बळावर लिहिले, वेद ज्याचं वर्णन करतात, ते नाम जर आपल्याला ते नाम लिहिलं म्हणले त्यापेक्षा दुर्लभ आहे. एवढे 4 गोष्टी म्हणले सर्वात दुर्लभ आहे. आणि आपण भाग्यवान आहोत. जे ज्यांच्या जीवनामध्ये संत आले ते खरंच भाग्यवान. संत मनुष्य देह मिळाला, मुमुक्षत्व निर्माण झालं, संत सुद्धा जीवनामध्ये आणि आले आणि नाम सुद्धा मिळालं, असे भाग्यवान आहेत. आपल्या गावामध्ये सुद्धा आहेत, कित्येक जण आहेत. त्यांच्याकडनं जाणून घे नेमकं काय. नाहीतर ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला जन्माला येऊन सुद्धा काहीच उपयोग नाही म्हणले, वाया जातो. ज्याला वाया घालवायचा असेल ना त्याने नाही विचार केला तरी चालेल, पण ज्याला वाया नसेल घालायचा, नरदेह मिळाले परत मिळणार नाही. शेवटची फेरा पडे याच जन्मी ओळखी करात माराम संसार समरम भोगू नका. मनुष्य देह हा शेवटचा आहे, परत मनुष्य देह मिळणार
याच जन्मी म्हणून काय करा, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. या जन्मामध्ये आलो ना की आत्मारामाची आपल्या जवळ असणाऱ्या त्या देवाची ओळख करून घ्या. सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे, त्या देवाची ओळख करून घ्या. सर्वांपाशी देव आहे, कोणता तू म्हणजे आत्मा, आणि तो सद्गुरूंच्या कृपेने कळत असतो. तुकोबाराय नव्हती का करत, तुकोबारायांची पण भक्ती चालू होती ना. सात पिढ्या माळकरी होत्या त्यांच्या, 7 पिढ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत होती, पंढरपूरची वारी करत होते. सर्व त्यांचं चालूच होतं ना, आपल्यासारखा परमार्थ चालूच होता. पण तरी सुद्धा काय असं मिळेल तरी सुद्धा म्हणतात की आमचं चालू असताना सुद्धा ज्यावेळेस बाबाजी चैतन्य जीवनामध्ये आले त्यावेळेस पहिल्या चरणामध्ये ते सांगतात, सद्गुरुराई कृपा माझा केली, परी नाही घडली सेवा काही. ते सद्गुरूंवरती तुकोबराय म्हणतात, ते सद्गुरूंनी माझ्यावरती काय केली, कृपा केली. त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ चालू नव्हता का, चालू होता परमार्थ, पण तरी सुद्धा का म्हणतात माझ्यावरती त्यांनी कृपा केली. काय त्यांनी हा अभंग काय लिहिला, नेमकं काय कारण असेल त्याचं, तरी सुद्धा म्हणतात आमचा परमार्थ चालू होता तरी सुद्धा माझं काहीतरी कमी राहिलं होतं, काहीतरी कमी त्यांच्याकडे असेल म्हणून तर तो लिहिला ना त्यांनी, काहीतरी कमी असेल त्यांच्याकडे. म्हणजे काही ज्यावेळेस सद्गुरू जीवनामध्ये येतात ना, सत्य गुरुराय कृपा मज केली, आज त्यांची म्हणले माझ्यावरती कृपा झाली. कधी, आजचा दिवस आहे तो. आजच्या दिवशी ज्यावेळेस बाबाजी चैतन्य तुकोबारायांना आजच्या दिवशी ते ब्रह्मनाम दिलं होतं, जे सर्व सृष्टी ज्या नामाने सर्व निर्माण झाली ना, ते नाव, ते जे बीज नाम आहे ना, ते आज तुकोबारायांना मिळालं होतं. बाबाजी चैतन्यांची आज त्यांच्यावरती कृपा झाली. ते म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अरे म्हणले आज माझं भाग्य उदयाला आलं, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. जी पाठीमागे चिंता होती ना, कोणती, आपल्या सर्वांच्या पाठीमागे पण चिंता आहे बरं का, पण त्या चिंतेचा आपण विचार करत नाही. सर्वात मोठं दुःख आहे मरणाची कार्य नाही करस चिंता, राहे त्यानंतर आठवणी. सर्वात मोठी चिंता कोणती, मरणाची. आपण सर्वांना तिथं आले, सर्वांना जावंच लागणार आहे का नाही, कोण आहे का राहणार म्हणून, कोणीच नाही, सर्वांना जावंच लागतं. जेवढं डोळ्याला दिसतं सगळं नाश पावणार आहे, सगळं जाणार आहे. अवघाची आकार ग्रासियाला काळी, त्याहून निराळे श्री हरीचे नाम. म्हणजे जेवढं आकाराला आलंय तेवढं सगळं नाश पावणार आहे, सगळं नाशवंत आहे. पण सत्य जे आहे ना, सत्य काय, फक्त ते भगवंताचं नाम आहे. सत्यम सत्यम पुनरसत्यम हरिरनाम नामेव केवलम. भगवंताचं नाम फक्त सत्य, सत्य साच खरे,
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे भगवंताचं नाम फक्त ते सत्य आहे आणि सद्गुरू कशासाठी करायचे ज्या सद्गुरू कोणाला म्हणतात सद म्हणजे काय जे सत्य वस्तूचं ज्ञान करून देतं आणि गु म्हणजे गुह्य आणि रू म्हणजे रुजवतात जे सत्य असं ते गुह्य आहे ना ते जे रुजवतात ना ते खरे सद्गुरू जे सद्गुरू आपल्याला गुरु कशासाठी करायचे नेमके गुरु कोणाला म्हणतात जे आपल्याला माहिती नाही ते देणारे का माहिती असणारे तेच दाखवणारे आपण गुरु कशासाठी करतो एखाद्याने आपल्याला शाळेमध्ये मुलांना टाकतो तेव्हा शिक्षक काय असतात त्यांचे गुरु असतात शिक्षक काय त्यांना शिकवतात जे त्यांना येत नाही ते शिकवतात का जे त्यांना येत आहे ते शिकवतात जे त्यांना येत नाही ते शिकवतात ना मुलांना ते वाचता येत नाही लिहिता येत नाही पण शाळेमध्ये जाऊन त्यांना सगळं येतं म्हणजे काय त्यांना ते येत नव्हतं म्हणून शिकवलं एखादी जर स्त्री असेल तिला समजा स्वयंपाकामधला एखादा पदार्थ तिला जाऊन घ्यायचं शिकून घ्यायचं मग ती एक शेजाऱ्यांकडे जाते तिला चांगलं बनवता येते म्हणून तिने तिच्याकडनं शिकून घेतलं म्हणजे काय तिला येत नव्हता तिच्याकडनं शिकून घेतला म्हणजे काय ती तिची गुरुच झाली गुरु म्हणजे काय जे माहिती नसतात ते देतात आणि आपल्याला जी माहिती आहे ते दिलं म्हणल्यानंतर आता आपली माहिती असणारी गोष्ट देणारे ते म्हणजे गुरु नाही जी माहिती नाही ते देणारे पाहिजे जे आपल्याला माहिती नाही काय माहिती नाही अरे भगवंताची नाव तर आपल्या सगळ्यांना माहिती सर्व कित्येक सर्व घेतोयच ना आपण भगवंताचं नाव विठ्ठल राम केशव माधव सर्वजण म्हणतोय पण भगवंताचं नाव ते आपल्याला माहिती नाही जे तुकोबरायांनी घेतलं तुकाराम महाराज म्हणतात की नाम विठोबाचे घेण आणि वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे ते कधीचे म्हणले कल्पांतीचं ज्यावेळेस सृष्टी सुद्धा नव्हती ना त्यावेळेच ते नाम आहे ते नाम ज्यावेळेस मिळतं ना ते नाम मिळालं पाहिजे ती फक्त खरी सत्य वस्तू आहे आणि ते सद्गुरूंच्या कृपेने मिळत असतं जोपर्यंत सद्गुरू जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत ते मिळत नाही आणि तुकाराम महाराज म्हणतात की माझ्यावरती सुद्धा कृपा झाली बाबाजी चैतन्याने कृपा केली सत्य गुरु राई कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही त्यांनी माझ्यावरती कृपा केली पण काय म्हणजे माझं काय मागचं काय की असन काय माझा दोष असन की मला त्यांची सेवा करता आली नाही म्हणजे काय मला थोडासा त्याचा विसर पडला म्हणजे काहीतरी सेवा करता आली नाही ते नाव माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत मी किती परमार्थ केला पण मी आलं नाही मला आज त्या सद्गुरूंच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये आलं आज मला खरीच त्या सद्गुरूंची माझ्यावरती कृपा झाली आणि कुठं भेट दिली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सापडिले वाटे जाता गंग स्नान सापडिले वाटे जाता गंग स्नान सापडिले वाटे
आपण दिले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर कधी भेटले म्हणले ज्यावेळेस स्नानाकरिता जात असताना माझी शोध घेते आले कारण की त्यांना तळमळ लागली होती कशाची ज्यावेळेस एक असंच प्रसंग चालू होता एक कीर्तनकाराचं त्यांनी कीर्तन ऐकलं प्रसंग चालू होता गोरोबा काकांचा म्हणजे कीर्तनकार तो सांगत होता की जे गोरोबा काका होते म्हणले विठ्ठल भगवंताच्या नावामध्ये एवढे तल्लीन झाले एवढा देहाचा विसर पडला होता म्हणजे पायाखाली मूल तोडवलं भान राहिलं नाही देहाचं भान राहिलं नाही पूर्ण देह भान विसरले आणि पायाखाली मूल आल्यानं सुद्धा समजलं नाही तुकोबारायला वाटलं अशी काय स्थिती असेल की पायाखाली मूल आलं तरी सुद्धा समजलं नाही असं काय त्यांना मिळालं असेल असं काय त्यांचं घडलं असेल असं काय त्यांचं चिंतन असेल असं काय त्यांना साधन मिळालं असेल मी पण भक्ती करतोय मी सुद्धा परमार्थ करतोय मी सुद्धा नामस्मरण करतोय पण मला का असं होत नाही मला का असं विसर पडत नाही मला का देहाचा विसर पडत नाही कैसी दशा येईल माझे अंगा येईल माझे कैसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे अशी दशा मला कधी प्राप्त होईल म्हणजे माझं चित्त झुरतंय अशी दशा मला कधी प्राप्त होईल नाठवणी देहाचा ज्यावेळेस विसर पडेल पायाच्या चिंतने तरीच हा जीव सुख पावे माझं त्यावेळेसच मला समाधान मिळेल कधी मला अशी दशा उत्पन्न होईल अशी त्यांना तळमळ लागली की रात्रंदिवस मनामध्ये तळमळ लागली की मला असं कधी होईल मला अशी दशा कधी प्राप्त होईल मी तर वारंवार करतोय ना भक्ती तर माझी चालूच आहे पण मला असं का होत नाही आणि ज्यावेळेस अशी भक्ताची ज्यावेळेस एखादा जर भक्त असतो ना त्याच्या जीवनामध्ये मनामध्ये अशी जर तळमळ लागली असेल ना देवाच्या भेटीची सद्गुरूंच्या भेटीची अशी उद्धाराची ज्याला तळमळ लागते ना त्यावेळेस भगवंत साक्षात सद्गुरूंचं रूप घेऊन येत असतो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपण सर्वसामान्य समजतो पण सर्वसामान्य नाही ते साक्षात देवच आहे देवच त्यांचं रूप घेऊन येत असतं म्हणून तुकोबारायांना ज्यावेळेस बाबाजी चैतन्यांनी ज्यावेळेस ते ब्रह्मच नाम दिलं आणि त्यावेळेस त्यांची दशा झाली सर्व देहाचा विसर पडला आणि ज्यावेळेस देहाचा विसर पडल्यानंतर तुकाराम महाराज काय सांगतात की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेमा दाटे
त्यावेळेस बाबाजी चैतन्याने हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. माझ्या डोक्यावरती हात ठेवला. सापडविले जा वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. हात मस्तकावरती ठेवला म्हणजे काय, ज्यावेळेस जीवनामध्ये सद्गुरू आल्यानंतर ती हस्तकृपा असते. त्यांनी स्पर्श केल्यानंतर सुद्धा आपल्यावरती कृपा होते. त्यांनी जर एखाद्या कृपा दृष्टीने, दृष्टी कृपा असं म्हणतात, दृष्टी जरी आपल्यावरती जरी टाकली ना, एखादं वाटलं ना त्याचा उद्धार व्हावा, त्याला सुद्धा ते ब्रह्मनाम मिळाले. त्यांची फक्त दृष्टी टाकली ना, भगवंत कशाचं ना कुणाचं रूप घेऊन आपल्यापर्यंत ते आपल्याला देत असतो, आपल्यापर्यंत ते पोहोचवत असतो. संकल्प कृपा, एखाद्याला संकल्प जरी एखाद्या संतांच्या मनामध्ये संकल्प आला की याचा उद्धार झाला पाहिजे, ह्याला सुद्धा ते मिळालं पाहिजे, तर त्यांच्या संकल्पाने सुद्धा आपल्याला ते प्राप्त होत असतं. अशा कृपा आहे. आणि बाबाजी चैतन्य तुकोबराय म्हणतात, मला बाबाजी चैतन्य काय केलं, स्पर्श कृपा, हस्त कृपा केली. माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि माझ्यावरती कृपा केली. आणि ज्यावेळेस कृपा केल्यानंतर म्हणले, त्यावेळेस अशी स्थिती झाली, माझा म्हणले कंठ दाटून आला, डोळ्यामधनं अश्रू यायला लागले, सर्व शरीर रोमांच शरीरावरती आले. आणि जोपर्यंत अशी स्थिती होत नाही तोपर्यंत भगवंताची भक्ती करतोय असं म्हणणं म्हणजे चुकीचे. असं मी नाही म्हणत, कोण सांगते, नामदेव महाराज सांगतात, पुलक धर्म रोमांच जव नाही उठले, सजल नाही झाले नेत्र जव, तव हरिभक्तीचे सुख कळाले जे म्हणती, ते लटकेच बोलती उभे लोकी. म्हणजे ते खोटं सांगतात. नये नेत्री जळ नाही अंतरी कळवळ, हे तो चावटीचे बोल जनरंजवणे बोल. जोपर्यंत असं होत नाही म्हणले नंतर चावट बोलतात, आपल्याला फसवतात येते. कित्येक तुम्ही आता बरेच कीर्तन ऐकले असते, म्हणजे आज नवीनच काहीतरी ऐकाय, डोळ्यातनं आश्वास्त सारखे भाऊ डोळ्यातनं पाणी येतं असं काहीतरी आम्ही नवीनच ऐकतोय. पण ही नवीन नाहीये, सर्व साधू संतांना हे झालं. कित्येक जणांनी पण असं म्हणत असेल, काही नेमकं म्हणले अंगात आल्यासारखं झुरत्यात, म्हणले काय अंगात आल्यासारखं नाचतं तर काय उड्या मारतात काय, पण ही खरी भगवंताचा साक्षात्कार आहे. तुकाराम महाराज म्हणतात की ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस भगवंत हृदयामध्ये प्रकट होत असतो. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, आणि काय होतं, हृदयी प्रगटे रामरूप. भगवंत हृदयामध्ये प्रकट होत असतो. तुमच्या समोर एखादा तुम्ही साप बघितला तर काय परिणाम होतो का नाही तुमच्यावरती? साप व्यवहारामध्ये फक्त साप बघितला आपण परिणाम होतो, अंगाला गदर करून घाम येतो, काही सुचत नाही, काही कुणाला बोलवा तोंडातनं शब्द निघत नाही. कांदा आपण चिरतो, कांदा चिरल्यानंतर परिणाम होतो का नाही? काय होतं, डोळ्यातनं पाणी येतं. एक व्यवहारामध्ये कांदा परिणाम करतो. मिरची खाल्ली परिणाम होतो का नाही? कधी होतो? लगेच का 10 दिवसांनी होतो? एखाद्याने शिवी दिली, शिवीचा परिणाम लगेच. मग भगवंताची भक्ती केल्यानंतर त्याचा भक्तीचा परिणाम नको का? त्याचा पण परिणाम पाहिजे ना. आपण भक्ती करतो, परिणाम काहीतरी पाहिजे ना, आपल्याला अनुभूती पाहिजे. नुसतंच भक्ती चालू, नुसतंच आपण परमार्थ करतोय, देवाची देवपूजा चालली, सर्व काही चालू आहे आपलं, देवदेव तर सगळं चालू, पण परिणाम काय, अनुभूती काय देवाची? म्हणजे अनुभवाला आम्हाला काय झालं, म्हणजे कित्येक दिवस झाला आम्ही परमार्थ करतोय, एवढी देवाची यात्रा करतोय, रोज देवपूजा करतोय, म्हणजे परिणाम झाला काय? आमच्या घरामध्ये म्हणले घर चांगलं नव्हतं, घर चांगलं झालं. घर बांधलं, म्हणले 2 मजली घर बांधलं. कशाने? देवाची कृपा झाली.
मुलाला नोकरी नव्हती, मुलाला नोकरी लागली, म्हणले आमचं लय चांगलं झालं. अरे म्हणले हे खरं भाग्याची गोष्ट नाही. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास व्हावा संताबाई. म्हणजे हे खरं भाग्य नाहीये. धन मिळणं दारा, दार म्हणजे पत्नी, हे भाग्य नाही म्हणले. भाग्य कोणते? भाग्य खरं ज्यावेळेस संत जीवनामध्ये येताना, ज्यावेळेस अशी स्थिती होते ना, ते खरं भाग्य. त्यावेळेसच खरं आपण भाग्यवान म्हणायचं. तोच खरा भाग्यवान आहे. नाहीतर बाकीचं मग ते आपली नुसते परमार्थ पुण्य कर्म चाललंय, पण देवाची भक्ती नाहीये ती. कोणाला तरी काहीतरी वाटत असेल की आम्ही भक्ती करतोय, आमच्याच विरोध काहीतरी सांगताय, पण तसं काही नाही. ही ज्ञानोबा तुकोबारायांचा मार्ग. आतापर्यंत आपल्यापर्यंत तो विषय आला नाही म्हणून आपल्याला समजलं नाही. बाबा सांगायचे की समाज म्हणले सोन्यासारखं, सोन्याहून पिवळं आहे, पण सांगणारे म्हणले सांगणाऱ्यांनी घोटाळा केला, त्यांनी आपल्यापर्यंत येऊन दिला नाही म्हणून समजत नाही, म्हणून नवीन वाटतं. पण हे नवीन नाही. आपण आता हे सर्व पुरावे दिले कोणाचे? तर संतांचे पुरावेत ना. पण संत मान्य आहेत का नाही आपल्याला? आमच्यासारखे नसा का बुवा, महाराज आमच्यासारखे बुवा म्हणून नसा का मान्य, पण संत मान्य आहेत ना. ज्ञानोबराय मान्य आहेत का नाही? तुकोबाराय, आपण सर्व तुकोबाराय मान्य आहेत, आपल्याला सर्व साधू संत मान्य आहेत. मग त्यांना जो अनुभव आला तो मान्य का नाही? आणि तो अनुभव आपल्याला काही येत नाही आज. त्यावेळेस जो सूर्य होता, आज तो सूर्य आहे का नाही? त्यावेळेस पूर्वेलाच उगत होता, आता काही पश्चिमेकडनं उगवतो का? नाही ना. तसं त्या काळी जशी स्थिती होती आज तसंच आहे. पण तरी सुद्धा आपल्याला का अनुभूती येत नाही? कारण की आपल्याला तो मार्ग मिळाला नाही. साधू संतांनी जो मार्ग स्वीकारला, ज्या मार्गाने ते गेले ना, तो मार्ग आपल्यापर्यंत आला. कोणत्या मार्ग? साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. त्यांनी ते हरिनाम घेतलं म्हणून कृतकृत्य झाले. कोणी कोणी घेतलं म्हणले? आणि तेवढे जेवढे ऋषी झाले ना, तेवढे सर्वांनी ते घेतलं. यारी या धरू हरिनाम तारू, भवाचा सागरू भय नाही. शुक यज्ञ वैद्य दत्त कपिल मुनी, हरिसी जाणोनी हरी झाले. त्यांनी सुद्धा हे घेतलं. नरसरे लुटिता मागे बहुता जणी, जुनाट ही खाणी उघडली. म्हणजे जुनाट पूर्वीच आहे. कुणी कुणी घेतलं? सिद्ध साधक मुनी संपन्न तीही जतन केली होती, त्यांनी हे सांभाळून ठेवलं होतं. म्हणून आपल्यापर्यंत ते आज आपल्या कानावरती पडते. नाही तर कित्येक जणांकडे असतं पण दिलं जात नाही. पण इथं तर सर्वांना अधिकार आहे. पण आज कसं केले माहितीये का? म्हणले एखादे पाटलाचं लग्न आहे, पाटलाच्या लग्नामध्ये आता सगळ्यांना पूर्ण सगळ्या गावाला आमंत्रण, चुलबंद आमंत्रण सगळ्यांना. मग आमंत्रण सगळ्यांना दिल्यानंतर आता लग्न आले, जो पाटील आहे तो काय करेल? मुले पाहुण्यांमध्ये व्यस्त राहील. सर्वांची त्याला बघता येईल का? सर्व जबाबदारी त्याला घेता येईल का? सर्वांना वाढ ही सर्व त्याला करता यायचं नाही. मग त्यांनी काय केले? आमच्यासारख्या लाडायला बड्यांकडे जबाबदारी दिली. कशाची? वाढायची. म्हणले मी तर पाहुण्यांमध्ये व्यस्त राहील, तुम्ही काय करा? वाढायचं तेवढं तुमच्याकडे बघा, तुम्ही नियोजन करा म्हणले तेवढं. पण आमच्यासारख्यांनी काय केलं? म्हणले जे चांगले पाहुणे मंडळी आहेत, म्हणले मोठे मोठे चांगले अधिकारी आहेत, त्यांना म्हणजे काय करा? मंडपामध्ये बसवा. आणि जे बाकीचे आहेत ना आलेले, म्हणजे पाटलाचं लग्न नाही, काही गोरगरीब आले होते, भिकारू वैदूस तोडीवाले अनेक आले होते. म्हणजे काय पाटलाचं लग्न नाही, ते काय आपल्याला बिनचवता पाठवण का म्हणून आले होते. पण तसल्यांना म्हणजे बाकीचे आहेत ना, त्यांना काय करा? म्हणले बसवा तिकडे, म्हणले गल्लीमध्ये बसवा. आणि जे बाकीचे चांगले आहेत ना, त्यांना म्हणजे मंडपामध्ये बसवा. चांगले अधिकारी पाहुणे मंडळी चांगले त्यांना मंडपामध्ये, आणि बाकीच्या कुठं? गल्लीत. आणि इकडे चाललंय कशाचं? शिरा बुंदी पुरी चांगला बेत चाललाय, तिकडे म्हणले चौदा वरण. असं झालं. आपल्याकडे वरण भातच आलाय. मग शिरा पुरी बुंदी बासुंदी होती ना, ती म्हणले तिकडच त्यांना ती द्यायचं नाही म्हणले. त्यांचा तो अधिकारच नाही. ती त्यांची पात्रता आहे ती घेण्याची म्हणली. आपली पात्रता पाहिली गेली, योग्यता पाहिली गेली, पण संत पाहत नाही. तर वाल्या कोळीचं पाहिलं का? नारद मुनींनी किती पापी होता आपल्या सर्वांना कथा माहिती. 7 रांजण भरले होते. कशाने? एवढं पाप केलं होतं की मुहुरी एवढा खडा टाकत होता. एक ब्राह्मण जर मारला तर मुहुरी एवढा खडा टाकत होता. एवढं त्याचं पाप होतं, तरी सुद्धा उद्धार झाला. रामायण लिहिलं, रामाच्या आधीवर रामायण लिहिलं, एवढी योग्यता प्राप्त झाली. मग आपल्याला का नाही येणार? आपल्याला का तसं प्राप्त होणार नाही? आपली सुद्धा तेवढी योग्यता आहे. तिने ते एवढं पाप केलं होतं, आपण तर नाही केलं. म्हणले आम्ही लय म्हणले खाल्लं पिले, पाठीमागं लय केले म्हणले आम्ही.
आणि बाकीचे आम्हाला नाव ठेवतात. खाल्लं पिल्लं म्हणले भक्तीला लागलं, आता परमार्थाला लागले, खाऊन पिऊन परमार्थाला लागले. पण तुकोबाराय म्हणतात की मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका म्हणले, पुढे मी तुम्हाला जामीन झाले. आपल्याला जामीनदार होत असेल त्यांनी तुकोबाराय सगळं आपलं त्यांचं आपलं जे पाप आहे सगळं त्यांच्या डोक्यावर घेतात म्हणल्यावर आपल्याला बाकीचं कुणाचा विचार करण्याची काय गरज आहे. कोणी किती का कोणी काही मानू द्या, पण आपली हिताची गोष्ट आहे ना, ही खरं आपल्याच जी हिताची गोष्ट आहे ती खरी हिताची ही गोष्ट आहे. जोपर्यंत सद्गुरु जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत हित होऊ शकत नाही. बाकीचं मग सगळं आपलं चाललंय की त्याच्यामध्ये आपलं हित नाही. घरदार पैसा अडका मुलं बाळ सगळं त्यांच्यासाठी धावपळ चालली, पण ही हिताची गोष्ट नाही. आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे का काय? सगळं हितच ठेवून जाणार आहे, काहीच बरोबर घेऊन जाणार नाही. आणि संत असे सांगत नाही की तुम्ही हे सगळं सोडून द्या आणि फक्त परमार्थच करा, असं नाही. सगळं करा. संसारी असावी, असून असावी, भजन करावे वेळोवेळा म्हणले संसारात असं, पण तसं असून नसल्यासारखं. आणि ती रीत ज्यावेळेस तुकोबारायांना बाबाजी चैतन्याने सांगितली अभंगाच्या तिसरे पडिला विसर स्वप्नाची. तुकोबारायांना रीत कळली, कशाची? परमार्थाची रीत कळली. बाबाजी चैतन्यांनी ती सांगितली रीत, म्हणजे कसा परमार्थ करायची रीत सांगितली. रीत समजली तर सगळं सोपे. म्हणजे गणित आपण चांगले गणित शिकतोय, पण त्याच्या गणिताची जर एखादी उत्तर तर बरोबर आहे, पण स्टेप जर चुकली तर झिरो आहे ना, काहीच त्याला किंमतच राहत नाही. मार्क मिळतील का? एक स्टेप जर चुकली तर मार्क मिळत नाही. तसं साधू संतांनी परमार्थाची रीत आहे, त्या रीतीने गेलं पाहिजे. म्हणले आपल्याला जायचंय भिगवणला जर जायचं असेल, समजा बारामतीला जायचंय, बारामतीला जायचं म्हणल्यानंतर मध्ये असतात ना आपल्याला पाटे लावलेले असतात. जर चार बाजूने रस्ते असतील, चौकट रस्ते फुटत असतील तर तिथं पाटी असते, तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे, बारामती कोणत्या दिशेने सांगितलं जातं ना. बारामतीच्या आतवर भिगवण लागतं, मध्ये आणखीन गावं लागतील, शेटफळे मध्ये गावे आणखीन आहेत ना. मग ती गावाची पाटी तिथं असते ना की तुम्ही ह्या ह्या गावाला आले आता, आणि तुम्हाला आणि बारामती लागले नाही आणि पुढे जायचं तुम्हाला आणखीन दुसरं गाव लागेल, त्यानंतर बारामती. म्हणजे काय, मध्ये आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी पाटे आहेत ना, पाटे लावलेले. त्याच्या पाटीप्रमाणे आपण जर पाहत गेलं तर निश्चित आपण बारामतीला जायचं तिथपर्यंत जाऊन पोहोचू. आणि दुसरा जर मार्ग जर म्हणले नाही त्या पाटी म्हणले चुकीची सांगते, आपण दुसरीकडे जाऊ म्हणले दुसरा मार्ग पकडला, दिवस रस्ते पाटीची सांगते त्या मार्गाने नाही गेलं तर चुकल्याशिवाय राहणार का? चुकतो ना रस्ता. तसं साधू संतांनी आपल्याला त्यांचे जे अभंग आहेत ना, त्यांनी जे शास्त्र लिहून ठेवले ना, गाथा ज्ञानेश्वरी भागवत हे सर्व आहे ना आपल्यासाठी पाठ आहेत. आपल्यासाठी त्यांनी दाखवून दिले, आम्ही ह्या मार्गाने गेलो, आम्ही असं केला, आम्ही असा परमार्थ केला. आणि परमार्थ करताना अशी जर अनुभूती येत नसेल ना म्हणले, पण आपला मार्ग काहीतरी चुकलाय तर कुणाकडनं तरी समजून घेतलं पाहिजे. पण आपला अभिमान आडवा येतो ना, म्हणजे मी कशाला त्यांचे पाय धरू,
मी एवढा मोठा गावचा सरपंच आहे, एवढा मोठा पाटील आहे म्हणले, एवढी गावामध्ये माझी मत आहे, एवढं कित्येक दिवस मी परमार्थ करतोय, एवढं पिढ्याने पिढ्या आमचा परमार्थ चालू आहे, पण मी काय शरण जाऊ? मला काय शरण जाण्याची गरज आहे? नाही गेलं तरी काय नाही, तुमचा तोट आहे, त्यांचं काहीच जात नाही. आपली आपण सोडवण करून घ्यायची, आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. आपली आपण सोडवण करून घ्यायची. ज्याला समजून घ्यायचं त्यांनी घ्या, ज्यांनी समजून घेतलं ते तर भाग्यवान आहेत, पण त्यांना समजलं नसेल ना त्यांनी समजून घ्या, कारण की ही खरी हिताची गोष्ट आहे, आपला उद्धाराचा मार्ग आहे. नाहीतर दुसरीकडे बाकी किती मार्ग आहे, किती दुसरीकडे जर गेला ना तरी उद्धार होऊ शकत नाही, मोक्ष मिळू शकत नाही, दुसरीकडे फक्त कष्ट होणार आहे. तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागत, तिथं काही कष्ट लागत नाही, काही सायच करायची गरज आहे, सहज आहे, खूप सोपा मार्ग आहे. फक्त ही जीवनामध्ये अंगीकारला पाहिजे, ह्याचा विचार केला पाहिजे, जीवनामध्ये घेतला पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी शहाणा तो धनी घेतोय. म्हणजे सगळ्यात सोपं आहे पण घेतच नाही, विचारच करत नाही. सगळ्यात सोपा मार्ग आहे हा, पण आपल्याला अवघडाची सवय लागली ना. म्हणले पूजा जप तप ध्यान हे सगळे म्हणले बाकीचे सगळे आहेत ना, ते सगळे म्हणले ते अवघड आहेत. त्यांनी मोक्ष मिळतो पण कधी? ते आपल्या ह्या कलियुगामध्ये उद्धाराचं साधन फक्त एकच आहे, नाम. कलियुग ही उद्धार हरीच्या नामी. नामानेच फक्त कलियुगामध्ये उद्धार होऊ शकतो. आपण बाकीची जी साधनं करतोय ना ती कोणती? त्रेतायुग, द्वापर युग, त्रेतायुग, त्या युगामध्ये साधना आपण कलियुगामध्ये करत असेल तर मोक्ष मिळेल का? आणि त्या काळामध्ये तेवढं त्यांना आयुष्य होतं म्हणून ती साधनाने ते मोक्ष मिळू शकत होते, भगवंत भेटत होता, तेवढं आयुष्य त्यांना होतं, पण तेवढं आपल्याला आयुष्य नाही. 100 वर्ष आयुष्य आणि 100 वर्षाचे आयुष्य नाही. आता सुद्धा आपलं भरवसा आहे की 100 वर्ष आपण राहतो का? 50, 40, 30, काही 70, 60 जास्तीत जास्त, मग त्याच्या पुढं कोणच राहत नाही. म्हणजे आता तेवढं तरी केलं. अल्पायुष्य मानव देही शतधनी लेखे अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोगशय काय भजनासी मुले ते पाहिगा. म्हणजे अल्पायुष्य किती 100 वर्ष आयुष्य कलियुगामध्ये, त्याच्यामध्ये म्हणजे 50 वर्ष झोपेमध्ये गेले, अर्ध आयुष्य. त्याच्यानंतर म्हणले मध्ये बालत्व, बालपणामध्ये काही समजत नाही, 15-20 वर्ष म्हणले काहीच समजत नाही, बालपणामध्ये गेले. त्याच्यानंतर म्हणले पीडा रोग क्षय, पीडा पाठीमागे काही काहींच्या असतील, त्याच्यामध्ये म्हणले 5-10 वर्ष रोग, ह्याच्यामध्ये 5-10 वर्ष गेले. आता किती राहिले? आणि याच्यामध्ये सुद्धा आता विचार करा आपलं आता किती आयुष्य राहिले, त्याच्या सुद्धा मधलं सुद्धा निम्म गेले. आपलं आपण बघा, तपासून बघा आपलं किती आयुष्य राहिले आता. आणि आपण भक्तीला कधी लागणार, भजन कधी करणार, कधी परमार्थाचा विचार करणार? आपला अहंकार घेऊन आपण असंच बुडत जाणार आहे. पण जो नम्र झाला भूता नम्र झालं, संतांच्या समोर जर नम्र झालं तर आपल्याला निश्चित ते मार्ग सांगतील. पण नम्र झालं पाहिजे ना, आपला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे, लोकलाच्या बाजूला ठेवावं लागेल. लोकांनी किती नावं ठेवू द्या, कुणी काय म्हणू दे, पण आपल्या हिताची गोष्ट आहे ना. बाकीचे कोण आपल्याला सोडवायला कोणच येणार नाही, शेवटी तेच बरोबर येत असतं. म्हणून तुकोबारायांना बाबाजी चैतन्यांनी रीत सांगितली कोणती? भोजना मागती तुक पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी. भोजनासाठी म्हणले काय मागितलं त्यांनी? तूप पावशेर. पावशेर तूप म्हणजे काय? पावशेर तूप म्हणून त्यांना द्यायचं का? अरे ते नाही, त्यांनी फक्त भोजना मागती तूप पावशेर म्हणजे बघा, एक किलो मधला पावशेर भाग म्हणजे काय? पावशेर फक्त भाग बघा, जसं अंतःकरणाचे 4 भाग आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे 4 भाग आहेत, चतुष्टय आहेत. आणि याच्यामधला अर्ध भाग पावशेर भाग म्हणजे काय? फक्त चित्त फक्त भगवंताला अर्पण करायचं आणि तेवढं फक्त द्यायचंय. बाकी परमार्थ हातापायाने करा, संसार करा, सगळं करा, पण चित्तामध्ये परमार्थ फक्त राहिला पाहिजे, चित्तामध्ये भगवंत पाहिजे, चित्तामध्ये भगवंताचं नाम पाहिजे. आणि ही रीत फक्त संत सांगू शकतात, नाहीतर बाकीचं काही हातापायाने आपलं असं चाललंय, हातापायाने परमार्थ चालू आहे, पण चित्तामध्ये प्रपंच आहे, संसार आहे, आपलं उलट चालू आहे. आणि सद्गुरूने आपल्याला ज्यावेळी सद्गुरू जीवनामध्ये येतात ना ते उलट करतात. आपलं जे उलट चालू आहे ना त्या सरळ करून देतात, सुईचा करून देतात. आपली आपण बसले, आपली फक्त भगवंताकडे पाठ आहे, ते काय करतात? फक्त आपल्याला फिरवतात. आपण भगवंताकडे पाठ करून बसलो ना ते फक्त आपल्याला फिरवतात आणि त्याकडे सन्मुख करतात. भगवंत तर आपल्या जवळ आहे, सर्वांच्या जवळ आहे. देवा आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नानापणी भरोनी भरला चराचरी. तू सर्वांजवळ आहेच. तुझ आहे तुझ
तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आपला रस्ता चुकलाय म्हणून काय करा पुसता सांगेलाय गीता तुझा मात बैसोनी एकांत सुख गोष्टी विचारलं पाहिजे. मग ते निश्चित मार्ग सांगतात. आणि ज्यावेळेस काय झालं ज्यावेळेस माझं चित्त ज्यावेळेस भगवान सद्गुरूंनी काय केलं चित्ताला ज्यावेळेस चित्त त्या नामामध्ये रंगून गेलं ना त्यावेळेस कशी स्थिती झाली म्हणले ज्यावेळेस चित्ताला त्याचा वेळ लागलं त्या नामाचा वेळ लागला ना त्यावेळेस म्हणले हा जो संसार आहे ना विश्व हा काय पडिला विसर स्वप्न माझी. हे स्वप्न आहे जे आपल्याला सर्व दिसतंय ना सगळं नाशवंत हे स्वप्न आहे. सत्य आहे फक्त सत्य आहे तो भगवंत. हे सगळं काही हे स्वप्न आहे. ह्याचा काय झाला स्वप्न संपून गेलं जी सत्य वस्तू आहे त्याचं ज्ञान झालं. सर्वत्र देवच भरलेला आहे त्याचं ज्ञान झालं. विठ्ठल जळी स्थळी भरला विकार भावनाही मुरला तो मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. बघा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनलाट हरी. ते म्हणले कसं झालं सर्वत्र घनदाट भरलेला भगवंत मला दिसायला लागला. म्हणजे काही हे स्वप्न हे बघा जसं स्वप्नामध्ये एखादा वरडतो म्हणले पाठीमागं भाग लागला मोठ्या मोठ्याने वरडतोय आणि स्वप्नामध्ये एखाद्याने जागं केलं. आता कुठं गेला भाग आहे का पाठीमागं काय होतं स्वप्न होतं ना स्वप्नामध्ये राजाचा भिकारी झाला आणि जागा झाल्यानंतर ते सत्य आहे का नाही ना ते खोटच आहे. तसंच हे सुद्धा स्वप्नच आहे. आपल्याला हे सर्व डोळ्याला दिसतं हे सर्व स्वप्नच आहे. तसं सर्वत्र तो भगवंतच भरलेला आहे. पण स्वप्न आपल्याला पडलं हे विश्वरूपी जगदरूपी स्वप्न आपल्या पाठीमागे लागलं म्हणून आपल्याला हे सर्व खरं वाटतं. तसं व्हायला हे काहीच खरं नाही. आणि ज्यावेळेस सद्गुरू जीवनामध्ये येतात ना त्यावेळेस हे सर्व ज्ञान होत असतं. त्यासाठी सद्गुरू करावं लागते. तोपर्यंत हे समजू शकत नाही. तोपर्यंत हे सगळं खरंच वाटेल. जीवनामध्ये सद्गुरू येत नाही तोपर्यंत सगळं खरंच वाटेल सगळं सत्य वाटेल. पण जीवनामध्ये सद्गुरू आले ना मग समजतं खरं ज्ञान होतं. म्हणून ज्यावेळेस तुकोबारायांना ज्यावेळेस हे मिळाल्यानंतर बाबाजी चैतन्यांनी त्यांना सांगितलं काय झालं पूर्वजन्मीचे जे सुकृत होतं कशामुळे मिळालं हे नाम कशामुळे मिळालं ना ते त्यांनी अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगितलं. काही करे रूप जरांतराया
काहीकडे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. अरे पाठीमागचं माझं काय पुण्य असन. तुकोबराय म्हणतात पाठीमागचं माझ्या कित्येक जन्मीचं पुण्य असेल म्हणून आज सद्गुरूंनी त्वरा केली. माझा शोध घेत माझ्यापर्यंत आले. माझा शोध घेत मला त्यांनी हे त्वरा केली. तत्परतेने मला ते दिलं आणि माझ्यावरती त्यांनी ही कृपा केली. माझं काय पुण्य असेल, काय पुण्य असं गाठीला असेल म्हणून हे सर्व प्राप्त झालं. पण जोपर्यंत पुण्य असेल ना तोपर्यंत मी येत नाही. पुण्य पण कसं लागतं मला निष्काम. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्याला भे जयाच्या गाठी ते होय भेटी हरिप्रियाची. मला निष्काम पुण्य पाहिजे. कसं त्याच्याविषयी परमार्थ करतोय पण कशाचीच अपेक्षा नाही पाहिजे. आपण परमार्थ करतोय, आपण सर्व काही देवपूजा करतो, देवाकडे जातो, मंदिरामध्ये जातो, 5 रुपयाचा नारळ चढवतो. काय म्हणतो सर्वच घरदाराला सुखी ठेव. 5 रुपयाच्या नारळामध्ये सुखी ठेवण का तो घरदार? 5 रुपयाचा फक्त नारळ त्याला सुखी ठेव म्हणतोय. नारळ तर त्यानेच बनवला ना, पण देवाला ते लागत नाही. देवाला खरं भाव लागत असतो. भाव का भूका हुमे भाव ही बस सारे हे भाव से मुझे तो भव से मेरा पार हे. त्याला भाव लागत असतो, त्याला दुसरं काहीच लागत नाही. निष्काम पाहिजे, कशाचीच अपेक्षा नाही पाहिजे. देवासाठीच भक्ती केली पाहिजे. नाहीतर भक्ती चालली पण भक्ती कशासाठी चालली, मला संसारामध्ये काहीतरी मिळावं. हे सगळ्यात नाशवंत गोष्टी आहेत. भगवंताकडे त्याच्याकडे गेल्यानंतर भगवंत प्रसन्न झालाय. तो साक्षात भगवंत कोण आहे? सर्व आपल्याला जे मनात सुद्धा आणू शकत नाही अशी गोष्ट आपल्याला देऊ शकतो, एवढं देऊ शकतो. पण आपलं संकुचित आहे ना भाव, आपण त्याच्याकडे मागतो. पण देवाला म्हणले काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. म्हणजे आम्ही काही मागणार नाही, काही पाहिजेच नाही आम्हाला. फक्त काय पाहिजे? फक्त तुझी चरण सेवा पांडुरंगा. फक्त काय दे, फक्त तुझं मला तुझी सेवा करण्याची फक्त नाम माझं कधीच नामाचा विसर पडू नये एवढी फक्त मला दे, दुसरं काहीच नको. नाहीतर आपण मागतो, सर्व घरदार त्याला मागत असतो, सर्व संसारच त्याला मागत असतो. पण त्याला मागितलं नाही ना त्यावेळेस तो सगळं देत असतो. त्याला जर मागितलं ना तो आपण जेवढं मागेल तेवढंच देईल. पण मागितलं नाही तर आपण कल्पना करू शकत नाही तेवढं देत असतो. पण त्याला काही मागायचं नसतं. निष्कामता अशी जर निष्काम पुण्य जर असेल ना तर संत जीवनामध्ये येतात. पण अनंत जन्मीचं निष्काम पुण्य पाहिजे तर संत माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आले. पुण्यच लागतं त्याशिवाय नाही सद्गुरू जीवनामध्ये येत नाही. नाहीतर पुण्य करून म्हणले ते रुजू होत नाही. पुण्य जरी केलं ना पुण्य होईल पण ते जोपर्यंत सद्गुरू जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत रुजू होत नाही. म्हणले रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य
आणि किती जरी पुण्य केलं ना जोपर्यंत गुरु नाहीत ना केले तोपर्यंत म्हणले ते रुजू होत नाही. पुण्य फळाला येत नाही. ते पुण्याचे काहीच उपयोग होत नाही. पुण्य केलं बाकीचे स्वर्गामध्ये जातून पण स्वर्गामध्ये जाऊन सुद्धा तिथं सुद्धा जे गेले ते पछतावले. ते म्हणतात आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्म भेटावा. तेच आपल्याला सांगतात तुम्ही येऊ नका तिथं खरं सुख नाही. खरं सुख मृत्यू लोकांमध्ये भगवंताच्या नावामध्ये खरं सुख आहे. म्हणून पुण्य केलं ना तरी सुद्धा उपयोग नाही. त्याचा फायदा होतो. पुण्य ज्यावेळेस निष्काम पुण्य होतं ना त्यावेळेस संत जीवनामध्ये येतात. ते करायचं नाही असं नाही. सर्व बाकीचं करा पण विचार केला पाहिजे नेमका देह कशासाठी मिळाला. भाग्यवान असतो ना तो विचार करतो. नाही का बाकीचं ऐके का कानाने ऐकते ते का काळाने सोडून देतात. पण तुकोबारायांनी विचार केला म्हणून त्यांच्या जीवनामध्ये संत आले. बाबाजी चैतन्य आले आणि म्हणून ते म्हणतात की काही कळ उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. त्यांनी त्वरा केली आणि मला हे दिलं. आणि ज्यावेळेस ते देत असताना त्यांनी मला मालिका सांगितली. जी परंपरा आहे ती परंपरा कुठनं माझ्यापर्यंत हे नाम कुठनं आलं ती परंपरा सांगितली अभंगाच्या 5व्या चरणामध्ये. राघव चैतन्य केशव चैतन्य ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करा. ज्यांना नाही त्यांनी नाही केलं तरी चालेल.
आपण पहिल्यांदा फुलं टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपलं 5-10 मिनिट थोडं 15-20 मिनिटं फक्त चालू राहील. सर्वांनी शांतता राहा. आपण आम्ही गातो तुम्ही कृपा सुधावी आम्ही गातो तुम्ही कृपा सुधावी तुम्ही कृपा सुधावी सांगावी विनंती माझी सांगावी विनंती माझी सांगावी विनंती सर्वांनी जागेवर फुलं टाका आणि खाली बसा. जिथं आहे तिथंच खाली बसा. विठ्ठल विठ्ठल राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. म्हणजे त्यांनी कशी खून सांगितली मालिकेची जी परंपरा आली आहे ना. नाम आपल्याकडे जे तत्व येतं ना पहिल्यांदा पाहिलं पाहिजे ती परंपरा आहे का त्याला. नाहीतर मध्येच म्हणले काहीतरी पिशातनं काढलं बगल्यातनं काढलं बाजारातनं मांडलं असं नाही पाहिजे. परंपरा पाहिजे पाठीमागनं ते अनंत कालापासून त्याची परंपरा पाहिली पाहिजे. तुकोबऱ्यांना परंपरा आहे. तुकाराम महाराज सांगतात मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ ते पुण्या हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत ते गुण विधाता सांगे नारदासी नारदे रसाशी उपदेशिले राघव चैतन्य केले अनुष्ठान त्यासी द्वैपायने कृपा केली कृपा करुणी हस्त ठेवे राशिरी बोधत्वंतरी ठसावला राघवाचरणी केशव शरण बाबाजीची पूर्ण कृपा त्यासी बाबाजीने स्वप्नी येऊन तुकायाला अनुग्रह दिला निज प्रती जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकाळांचा ते दुनिया निरामने मत उपदेश केला संप्रदाय दिला सकळ जना हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. ही परंपरा आहे. तुकोबऱ्यांकडनं कुठं आली ही परंपरा. आपली परंपरा पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आपल्या पाठीमागे जर परंपरा नसेल म्हणले मुलगी द्यायची मुलाला पण पाठी त्याला जर वडिलांचं नावच माहिती नसेल तर आपण मुलगी देतो का त्याला. वडिलांचं जर नाव माहिती नसेल त्याच्या आजोबाचं नाव माहिती नाही परंपरा कुळ कुठलं गोत्र कुठलं काहीच माहिती नाही अशाला मुलगी देतो का नाही ना. किती विचार करतो मग तिथं गुरु करताना आणि पाहिलं पाहिजे ना परंपरा आहे का कुठलं कसं आलं त्याचा विचार केला पाहिजे ना. व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक विचार करतो. मुलगी द्यायची म्हटल्यानंतर बारीक विचार चालतो पण परमार्थामध्ये नको का विचार करायला. परमार्थ असंच सगळी करतात म्हणून आपण पण करायचं मनाने कसं कसं वागायचं काय पण विचार केला पाहिजे ना. परत विचार आपल्याला ह्याच मुलीमध्ये करता येतो म्हणून चांगला विचार केला पाहिजे म्हणून बाबा सांगायचे चांगला विचार केला तर चांगला विचार करायला पाहिजे ना. मग लोक चांगला विचार करत नाही. वाईटाचा विचार रात्रंदिवस वाईटाचा विचार चाललाय पण चांगल्याचा विचार कोण करतात. चांगल्याचा विचार कोणच करत नाही. म्हणून बाबाजी चैतन्य तुकोबऱ्यांना मालिका सांगितली
ज्यावेळेस बघा आपल्याला सुद्धा कित्येक जणांना आता अनुग्रह दिलेला आहे, त्यांनी सुद्धा सद्गुरू केलेले आहेत. आता त्यांना सुद्धा बघा आपल्याला पहिल्यांदा बसल्या बसल्या काय सांगितलं जातं, परंपरा सांगितली जाते. नाम देत असताना परंपरा सांगितली जाते. आपलं कुठं आलं, हंस ब्रह्मा अत्रि दत्त नारायण लक्ष्मण बल भीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास भाऊ पांडुरंग दादा, अशी परंपरा सांगितली जाते. कुठं आले, हे हंसापासून आलेले. ब्रह्मदेवाने ह्याच त्याच्यावरती सर्व सृष्टी निर्माण केली. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. तो मज ईश्वरा ते नाव ओळखे ना सृष्टी करू शके, जो थोरू केला एके नामे ज्यांनी ही सर्व सृष्टी निर्माण केली त्याच्या बाळावर ते हे नाम आहे. आणि ते कसे म्हणले, गुह्य गुप्त आहे, उघड सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञान गुडा गम्य देवारा दिले दादांनी ते परंपरेने त्यांच्याकडे परंपरा आली. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहज स्थिती, अशी ही परंपरा आहे. त्या परंपरेने ते म्हणतात माझ्यापर्यंत आलं. तसं आपल्याला सुद्धा परंपरा पाहिजे ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझ्याकडे ती बाबाजी चैतन्यांनी मला परंपरा सांगितली आणि परंपरा सांगितल्यानंतर त्यांनी काय दिलं, त्या अभंगाच्या पुढे काय म्हणतात, मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा काय म्हणले, मंत्र आहे, ते नाव नाहीये. कित्येक जणांच्या डोक्यामध्ये गैरसमज असेल, मी त्याला नाव ठेवते असं नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणत असाल रामकृष्ण हरीला नाव ठेवते, असं काही नाही. तुकोबारायच प्रमाण देतात ना, ते सांगतात की बाबाजी आपले सांगितलेले नाव मंत्र दिला रामकृष्ण हरी. ते म्हणतात की नाम सांगितलं पण म्हणले मंत्र दिला रामकृष्ण हरी. नाम हे गुह्य गुप्त, मग असेच सांगितलं. काय गुप्त आहे ना, गुह्य उघड सांगता येईल का, नाही उघड सांगता येत नाही. म्हणजे का उघड सांगायचं नाही, म्हणजे आधीच जन उद्धट त्यात गुह्य करू नये प्रगट, मोडतील भक्तीच्या वाटा संत जन कोपतील. म्हणजे आधीच जन उद्धट आहे, त्यांच्यामध्ये जर गुह्य प्रगट केलं म्हणजे भक्तीची वाटा आहेत ना, ते म्हणजे मोडतील आणि संत जन कोपतील. म्हणून ते उघड केलं जात नाही, गुप्त असतं ते. ज्यावेळेस सद्गुरू येतात ना, गुरुने कानी फुंकरावा, गुरुने कानी फुंकरावा,
सांगाय काय होते तेव्हा उघड सांगायला कीर्तनातून असं उघड सांगाय काय होते असं दरवाजा खिडकी लावून सगळ्यांना अधिकार मिळेल दरवाजा खिडकी लावून का सांगते कारण की हे गुही आहे गुप्त आहे ते असं सर्वांना सांगता येत नाही जो खरा ज्याला ते प्राप्त करायचं असेल ज्याला खरी तळमळ आहे त्या उद्धाराची ज्याला वाटतं मला सुद्धा ते मिळालं पाहिजे त्यासाठी म्हणले त्यामुळे कुणी एखाद्याने जर चोरून जरी ऐकले ना म्हणले पण तरी सुद्धा फलद्रूप होत नाही एखादं मरण नाही आम्ही सुद्धा आम्ही चोरून ऐकतो म्हणले चोरून जरी ऐकलं म्हणले तरी सुद्धा ते फलद्रूप होत नाही म्हणले बंदुकीतली गोळी आहे बंदुकीतली गोळी लागल्यानंतर काय होतं माणूस मरतो गोळी लागल्यानंतर काय होतं माणूस मरतो आता माझ्या हातात गोळ्या मी फेकून मारते मरेल का माणूस नाही ना काय लागेल त्याला बंदूक लागेल ना बंदुकीतनं मारल्यानंतरच परिणाम होणार आहे असं जर मारल्यानंतर काहीच परिणाम होणार नाही तसंच आहे सद्गुरूंच्या मुखातनं ज्यावेळेस ते येतं ना त्यावेळेस परिणाम करतो म्हणून सांगतात गुरुने कानी फुंकीला वारा ज्यावेळेस कानामध्ये ते सांगितलं ना त्यावेळेस काय झालं देहभाव संपून गेला देह भानावरती राहिलो नाही मी सगळं देहभाव विसरून गेलो आणि ज्यावेळेस सद्गुरूंनी ते सांगतात त्यावेळेस अशी स्थिती होत असते अरे आपण तर सर्वसामान्य अरे कोण देवाचा बाप होता कोण दशरथ राजा त्याला सुद्धा समजलं नाही आपण तर सर्वसामान्य देवाचे वडील समजलं नाही त्यांनी परब्रह्मा पूर्ण आले माझे अष्टभाव राजा म्हणे कैसे विपरीत झाले वशिष्ठा झडपिले महाभूते श्रावण वधाचे अघ नाही जाळे तुझे हे निर्मिले प्रारब्धासी पोताची सावध ऐकताची सावध हासे मन ज्यांना काय सांगतात की परब्रह्म पूर्ण आले माझ्या घरा काय झालं पूर्ण परब्रह्म म्हणले माझ्या घरामध्ये आलं न कळे अंतरी रूपाची आहे राजाला समजलं नाही कोण दशरथ राजाला समजलं नाही ज्यावेळेस त्यांनी सर्वांचे डोहाळे ऐकण्यासाठी ज्यावेळेस त्यांच्या तिन्ही राण्यांचे डोहाळे ऐकण्यासाठी ज्यावेळेस ते गेले ना म्हणले कोणत्या राणी नेमकं काय काय होते म्हणले पाहू तरी जरा आणि ज्यावेळेस कौशल्याच्या महालामध्ये ज्यावेळेस ते आले ना तिची अवस्था पाहिली ते डोळ्यातनं अश्रू येत होते कडबडा लोळत होती पूर्ण शरीरावरती रोमांच आले होते म्हणले ते असेच निश्चित पडलेली होती ज्यावेळेस तिला पाहिल्यानंतर त्यावेळेस राजाला काहीतरी विपरीत वाटलं म्हणले जाऊन लवकर त्यांचा वशिष्ठांना लवकर बोलावं म्हणले काय झालं नेमकं हिला काय होते म्हणले काही कळाना वशिष्ठांना लवकर बोलून आणा आणि ज्यावेळेस वशिष्ठांना बोलून आणले ना राजा म्हणे कैसे विपरीत झाले वशिष्ठा झडपिले महाभूते म्हणले हिला तर भूत लागलं होतं म्हणले पण वशिष्ठांनी आल्यानंतर म्हणले त्यांना तर महाभूत लागले म्हणजे राजाला सुद्धा समजलं नाही नेमकं काय होते कोण होता देवाचा पिता होता देवाचा वडील त्याला सुद्धा समजलं नाही म्हणजे माझा श्रावण बाळाच्या वधाचं म्हणले त्याचं काहीतरी ते श्राप तर वेगळाच आणि आता म्हणले की दुसरंच काहीतरी निर्माण झाले म्हणजे त्याला सुद्धा समजलं आपण तर सर्वसामान्य नामदेव महाराजांना समजलं नाही एवढी भक्ती करत होते त्यांना समजलं नाही चांगदेव महाराज 14 विद्या 64 कला माहिती होत्या त्यांना ज्ञात होत्या सर्व प्राप्त होत्या तरी सुद्धा त्यांना समजलं नाही मुक्ताबाईला शरण जावं लागलं चांगदेव म्हणे आजी जन्म आला गुरुपुत्र झाला मुक्ताईचा त्यांना समजलं नाही आपण तर सर्वसामान्य
आपल्याला कधी समजायचं, पण जो सर्व समजून घेतो ना तो खरा भाग्यवान. कारण की समजून घेतलं पाहिजे. नाहीतर असंच बाकीच्यांच्या मनाचं जर कोणी एखाद्याने काय म्हटलं म्हणून त्यांचं ऐकून जर तसंच गेलो ना तर बुडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपली आपण करा सोडवण, आपला आपण विचार करायचा. परत विचार करता येणार नाही, म्हणून आत्ताच विचार करा. म्हणून ज्यावेळेस बाबाजी चैतन्यांनी ज्यावेळेस तुकोबारांना दिलं ना, त्यावेळेस कोणता दिवस होता हे अभंगाचे माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार त्यांनी माझा अंगीकार केला, माझा स्वीकार केला. मला ते तत्व मिळालं. आणि जोपर्यंत तत्व मिळत नाही, जोपर्यंत तत्व जीवनामध्ये येत नाही ना, तोपर्यंत किती जरी परमार्थ करा आणि किती काही करा, त्याला किंमत झिरोच आहे. मी नाही सांगत, काही ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जर नाम नसेल ना, नाम जर नसेल त्याला काय म्हणले झिरो किंमत आहे. बघा एका ठिकाणी कबीर महाराज सांगतात की राम नाम एक अंक हे बाकी साधन शून्य. म्हणजे राम नाम एक अंक आहे, म्हणजे बाकी सगळं शून्य. जसं म्हणले तुम्ही आता एखादी आपण तीर्थयात्रा करतो म्हणजे त्याचा एक शून्य घेतला. कबीर महाराजांच्या मताप्रमाणे आपण पाहतोय, कबीर महाराज म्हणतात की बाकी सगळे साधन आहेत ना, म्हणले नाम सोडून बाकी साधन आहेत ना, म्हणले त्याला शून्य. मग जर समजा आपण तीर्थयात्रा करतोय त्याचा एक झिरो घेतला, किती झाले? शून्य. शून्याची किंमत शून्य. म्हणजे आणि आपण तुळशीला पाणी घातलं त्याचा एक झिरो घेतला. परत पण आळंदी पंढरीची वारी करतोय त्याचा एक शून्य घेतला. रोज देवपूजा करतोय, मंदिरामध्ये जातोय, सगळ्यांची गोरगरिबांची आपण सेवा करतोय, त्याचा एक शून्य घेतला. म्हणजे शून्याची किंमत आता किती झाली? शून्यच ना, काही किंमत आहे का त्याला? आणि पण कबीर महाराजांच्या मताप्रमाणे पाहतोय बरं का आपण. म्हणले आता फक्त काय करा, म्हणले एक नाम घ्या. बाकी सगळे आता जेवढे शून्य आहेत तेवढे सगळे पुसून टाका आणि एक नाम फक्त घ्या. आणि नामापुढे आता तुम्ही देवपूजा करता एक शून्य लावा. किती झाले? 10. कितीने किंमत वाढली? 9 पटीने किंमत वाढली का नाही? म्हणजे तीर्थयात्रा करताय त्याचं एक शून्य घ्या. देवपूजा करताय त्याचे एक शून्य घ्या. आळंदी पंढरीची वारी करतोय त्याचे एक शून्य घ्या. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, रामकृष्ण हरी मंत्राचा जप करतोय त्याचा एक शून्य घेतला. आता किंमत किती झाली? फक्त आता काय करायचं, तू एक काय आहे ना फक्त पुसून टाकायचं. किंमत आहे का त्याला? काहीच किंमत नाही ना. शून्याला किंमत शून्य. फक्त त्यासाठी सांगतात एक नाम घ्या. फक्त एक नाम घेतल्यानं बाकी सगळं नामस्मरण करता करता बाकी सगळं केलं सगळ्याला किंमत आहे. कारण त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणजे त्रिवेणी संगमावरती गेला, तीर्थयात्रा किती केल्या म्हणले, पण नाम नसेल ना तर म्हणले शून्य. ज्ञानशास्त्र पठनम लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. कोण सांगते? साक्षात भगवंत सांगतात. कृष्ण सांगतात अर्जुनाला, अरे अर्जुना म्हणले नाना शास्त्र पठनम लोक, म्हणजे खूप शास्त्र
पाठ केले, शास्त्र पूर्ण पाठांतर आहे. ज्ञानेश्वरी म्हणले पूर्ण पाठ आहे. पाठीमागनं जर पाठाला बसलं ना, पाठीमागनं सुद्धा म्हणले पाठ म्हणजे पाठ आहे आमची. एवढी ज्ञानेश्वरी म्हणले, एवढी पाठ आहे. भागवत पाठ आहे, गाथा पूर्ण पाठ आहे म्हणले. नाना शास्त्र पठनम लोको नाना दैवत पूजनम. नाना दैवत सगळे देवतांची पूजा करतो. 33 कोटी देव आहेत असं आपण म्हणतो, पण 33 कोटी नाही, 33 प्रकारचे देव आहेत. कोट्या, त्याला कोट्या म्हणतात, कोटी नाही, कोट्या म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देव आहेत. म्हणजे अनेक देवतांची पूजा करतोय. पण म्हणले हे सर्व आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. म्हणले जोपर्यंत आत्मज्ञान नसेल ना म्हणले, तोपर्यंत म्हणले सर्व कर्म जो करतोय ना म्हणले सर्व निरर्थक आहे. कोण सांगते? भगवान श्रीकृष्ण सांगतात. मग आपण आपला विचार केला पाहिजे, आपल्याला मिळालं का आत्मज्ञान? आपल्यापर्यंत आत्मज्ञान मिळालं नाही, आपल्याला समजलं नाही. जे आपण समजलं नाही ना, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव, अखंडित सेवा करा त्याची. आणि ज्यावेळेस आत्मदेवाचं दर्शन होतं ना, मग अशी जी स्थिती सांगितली ना, अष्टसात्विक भाव, ज्यावेळेस आत्मदेवाचं दर्शन होतं ना, त्यावेळेस अशी स्थिती होत असते. जोपर्यंत आत्मदेवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत म्हणले तशी स्थिती उत्पन्न होत नाही. आत्मदेवाचं आत्मदेवाचं दर्शन झालं पाहिजे, त्यावेळेस अशी स्थिती होऊ शकते. म्हणून त्या आत्मदेवाची जोपर्यंत भक्ती करत नाही, भजन करत नाही ना, तोपर्यंत म्हणजे बाकी सगळं व्यर्थ आहे. म्हणून तेवढंच आपल्याला करायचे, त्या आत्मदेवाची ओळख करून घ्यायची. बघा एका ठिकाणी तुकोडोजी महाराज सांगतात, ऐक मान भाई तू राम नाम घेई, ऐक मान भाई तू राम नाम घेई, नरासारखा नर जन्म
येणार आहे. म्हणून सांगतात घे 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 शिवदास किसन खटके या आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण इथं जमलो. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जी काही त्यांनी सर्व काही त्या सद्गुरूनेच बोलून घेतलं. मी काही बोलणारे नाही. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धुनी वेगळाची काय मापा आमरे बोलावे उतरे परी त्या विश्वंभरे कृपा केली. त्या सद्गुरूंच्या कृपेने संतांच्या कृपेने मुकम करोती वाचालम पंगुम लंगयते गिरिम येत कृपा तहम वंदे परमानंद माधव. त्या भगवंताची कृपा झाल्यानंतर म्हणजे मुका सुद्धा बोलायला लागतो. पांगळा सुद्धा पर्वत चढून जाईल पण संतांची कृपा झाली पाहिजे. संतांची कृपा झाली ना तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होत असते पण त्यांची कृपा झाली पाहिजे. म्हणून आज त्यांच्या कृपेने मी तुमच्या समोर बोलते. नाही तर तसं बघायला तर माझी काही पात्रता नाही. मी काही
अधिकारी नाही, तुमच्यासमोर बोलण्याची एवढी माझी योग्यता पण नाही. आता ह्या गावामध्ये स्टेशनमध्ये मी राहिलेली, त्याच्यामुळे सगळ्यांचा परिचय आहे, सगळ्यांना माहिती मी कशी होती. पण त्या संतांची कृपा झाली म्हणून आज पण तुमच्या समोर बोलते. मला जे मिळालं ना, मला जो आनंद मिळतो, जे सुख मिळते, समाधान मिळते, ते नाम घेतल्यानंतर जी मला अनुभूती आली ती तुम्ही सुद्धा सर्वांना यावी, तुम्ही सुद्धा सर्वांनी ती घ्या, त्याचा आनंद घ्या. गोड मी सांगते, गुळले गोडे पण तुम्ही खाल्लाच नाही. तुम्हाला काय करणार आहे? गुळाची गोडी किती सांगू शकतो का? गुळ किती गोड आहे, खावं लागेल त्यावेळेस समजेल. तसंच नाम सुद्धा ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस त्याची किंमत कळते, त्याच्यातली गोडी कळती. नाहीतर म्हणले जो दारू पितो ना, दारू पिणाऱ्याला दारू त्याच्यामध्ये काही नशा असते ती समजती. म्हणजे तसंच आणि नामाची नशा जोपर्यंत नाम घेत नाही तोपर्यंत समजत नाही. म्हणले दारू पिली तर एकदा उतरणती, म्हणले पिल्यानंतर थोड्या क्षणाने काही वेळाने उतरण. पण म्हणजे नामाची नशा अशी आहे, ती एकदा चढली ना ती कधीच उतरत नाही. कुणाला चढली? मीराबाईला चढली. ती म्हणते नाचूंगी मी तो हरी गुण गावत नाचूंगी. अरे ती म्हणते राजाची मुलगी दरबारामध्ये भर सगळ्या राज्यामध्ये नाचत चालती. काय नशा असेल त्याच्यामध्ये? काय तिला असेल का? राजाची मुलगी, आपण तर सर्वसामान्य ना, राजाची मुलगी नाचत चालती म्हणल्यानंतर आपला काय मान, आपलं कुठं तिथं तिच्या पुढे नेऊन ठेवायचं? आपलं काय त्याच्या पुढे? आपला अहंकार आपण म्हणतो मला लोक बघतात मी खूप प्रतिष्ठित आहे. आपला अहंकार अवस्था होऊन देत नाही का की मी सगळे लोक मला मानते, सर्व लोक इथं ओळखते आणि मला झालं तर काय म्हणते ते मला. पण राजाची मुलगी होती, एवढी नाचत होती. काय असेल मीराबाई सारखी म्हणले कित्येक झाले. प्रल्हाद पिता त्याच्यासाठी किती विरोधी होता, पण पित्या तरी सुद्धा भगवान त्याची भक्ती करत होता. मग आपण तर सर्वसामान्य, आपल्याला तर सर्वांचं प्रोत्साहन आहे ना, घरातल्या सर्वांचं आपल्याला आहे प्रोत्साहन, कुणाला नसन पण कित्येक जणांना तर आहे ना, सर्व साथ देतात आपल्याला, सर्व आपल्याला परमार्थासाठी अनुकूल वातावरण आहे, तरी सुद्धा आपण करत नाही, तरी सुद्धा आपण विचार करतो, तरी सुद्धा मनामध्ये संकोच बाळगतो. पण काही संकोच बाळगण्याची काहीच गरज नाही. आपली हिताची गोष्ट आहे. बाकी निंदा कोणी म्हणता आमचा सुहिताचा धंदा, कोणी काही म्हणू द्या, आपली हिताची गोष्ट एका जनार्दनी एकाला संजय गुरुचा दाखला. शेवटी बरोबर फक्त ते येतात, सद्गुरू सोडवायला येत असतात, बाकी कोण सोडवायला येत नाही. म्हणून शेवटी एकट्यालाच जावं लागतं. म्हणून आज ज्या आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त, तसंच आज तुकाराम महाराजांचा अनुग्रहाचा दिवस, ज्या दिवशी त्यांना दीक्षा प्राप्त झाली, तो आजचा दिवस आहे. त्याच्या निमित्ताने माझ्याकडनं जी काही सेवा झाली, काही एखादा जर चुकून तुम्हाला कुणाच्या अंतकरणाला लागला असेल, कुणा जर काही दुखवलं असेल कुणाचं अंतकरण, तर ते मला माफ करा. काहीतरी चुकून एखादी गोष्ट अंतकरणाला लागली असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागते. आणि जर संतांना सोडून काही जर सांगितलं असेल ना, तर त्याचा विचार करू नका. पण संतांच्या मार्गाने, संतांनी जसे गेलेत त्यांचा मार्ग तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी थोडासा प्रयत्न केला पण त्याचा विचार करा सगळ्यांनी. तो मार्गाचा सगळ्यांनी विचार करा. नाही तर हिकडल्या कानाने ऐकलं आणि हिकडल्या कानाने सोडून दिलं, असं करायचं नाही. कीर्तन ऐकायचं, कीर्तनामध्ये बसतोय, पण कीर्तन उतरलं तर पाहिजे ना आतमध्ये. नुसतं ऐकतो, इकडल्या कानाने ऐकतो, इकडल्या कानाने सोडून देतोय, त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग येऊन सुद्धा कीर्तनाला येऊन सुद्धा काहीच उपयोग नाही. पण त्याचा विचार केला पाहिजे. नेमकं काय सांगितलंय, किती आयुष्य गेलं ना आता सगळं, आता कधी विचार करणार, कधी परमार्थाला लागणार. म्हणून त्या संतांच्या कृपेने, सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग दादा, तसंच भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आपण इथपर्यंत आलो. म्हणून एकदा संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,
हरी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना मागते तुप्प पावशेर पडिला विसर स्वप्न माझी काही काळी उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर विठ्ठल जय जय विठ्ठल